नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसर प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी आधार प्रतिष्ठानच्या वतीने ई सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आणि आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याचा आज या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पाहूया या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत काय सांगत आहेत त्यांची प्रतिक्रिया। काय सांगा साहेब, ई सेवा केंद्र काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आधार प्रतिष्ठानच्या वतीने सुरू केलेलं आहे आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिनानिमित्तच औचित्य साधून या ठिकाणी उद्घाटन केले जाते। काय सांगाल, कसा आनंद व्यक्त करता? सर्वात प्रथम मी आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज सकाळपासून सगळे स्वातंत्र्य दिन एकदम जल्लोषाने साजरा होत आहे आणि मी आज माझा मित्र म्हणजे खास करून मी मित्रच बोलेल, माझा मित्र प्रशांत सावंत, आमचे जुने संबंध आहेत आणि मी पण आधार प्रशिक्षणाचा एक सदस्य असल्यामुळे आज आधार प्रशिक्षण एकदम उंचीवर गेले त्यांच्या नेतृत्वामध्ये। त्याचा मला अभिमान आहे आणि त्यांनी मला काल बोलवलं, मान सन्मान दिला। तसंच माझ्याबरोबर नगरसेविका यशोदा अनिल ताटे आणि प्रमुख उपस्थित आणि उद्घाटक किरण मांजरेकर सर पण आहेत। तर अशा वेळी अशा कार्यक्रमात खास करून आम्हाला जाणं गरजेचं असतं, कारण त्यात पॉलिटिकल बॅरियर्स नसतात, कारण की राजकीय आपली जे गोष्टी असते ते इलेक्शन पुरते असतात, पण त्यानंतर जो कोण चांगलं काम करतोय किंवा जो चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करतो त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे। आणि त्याप्रमाणे ज्या पद्धतीने आता ही सेवा केंद्र होते म्हणजे आपल्या पूर्ण प्रभाग 14 मध्ये आम्ही तर करणारच आहे, पण इथून सुद्धा अनेक सेवा त्या उपलब्ध होणार आहे। डोमेस्टिक आपलं डोमेस्टिक सर्टिफिकेट असू द्या किंवा अनेक सर्टिफिकेट्स आहेत सर्व जे लागणार आहेत, मुलांना लागणार आहेत, ते सर्व इथून होणार आहे। तर मी तर बोले सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, कुठले राजकीय हेवे न करता जिथून आपलं काम होतं तिथून आपल्याला काम लोकांनी केलं पाहिजे। आणि मी मनापासून प्रशांतला आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो की त्या पद्धतीने इथे त्यांनी ही सेवा चालू केली आहे। म्हणजे शिवसेनेचे आणि खास करून मी यांना पण अभिनंदन करतो की त्यांचं मला वाटतं विभाग प्रमुख म्हणून उपशहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि मला वाटतं या ऑफिसचा पूर्ण कारभार ते सांभाळणार तिथे। आणि त्यांनी खरोखरच त्यांचं व्यक्तिमत्व एकदम छान व्यक्तिमत्व आहे, कारण त्या परिसरात चेना काजूपडा असू दे किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये त्यांचं एक चांगलं नाव आहे। तर मी परत एकदा प्रशांतला शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं कार्य तुझ्या हातून घडू हीच मनापासून माझी ईश्वरी चरणी मी प्रार्थना करतो। आज सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे, कारण हे स्वातंत्र्य आपल्याला आज मिळालेलं नाहीये, ते 80 वर्षापूर्वी आपल्याला मिळालेलं आहे, पण ते मिळवण्यासाठी आपल्या खूप स्वातंत्र्य सैनिकांना त्याग आणि बलिदान द्यावं लागलंय। तर त्या त्यागाला आणि बलिदानाला आपण सर्वांनी नमन करूया आणि या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। आजच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ई सेवा केंद्र प्रशांत सावंतांनी चालू केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित आहेत, कशा शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी जे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे ई सेवा केंद्र चालू झालं आहे त्याच्या मी सावंतजींना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी खूपच चांगलं काम केलेलं आहे, कारण इकडचे जे म्हणजे जी मुलं आहेत शाळेमध्ये जाणारी वगैरे त्यांना जे सर्टिफिकेट्स वगैरे लागतात ते यांच्याकडून मुलांना लवकरात लवकर मिळू शकतात, त्यामुळे त्यांना मी खूप शुभेच्छा देते। काय सांगा साहेब, मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक ठिकाणी तुमच्या हस्ते जे आहेत मोठमोठ्या शोरूमचे वगैरे उद्घाटन होतात, तशाच पद्धतीने आज ई सेवा केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, कसा आनंद व्यक्त करताय? प्रथमतः धन्य हा अस्मि भारततेन, मी खूप खूप धन्य आहे की मी एक भारतीय आहे। आज स्वातंत्र्य दिवसाच्या मी सर्व काश्मीरातील आणि या शहरातील सर्व नागरिकांना इथे शुभेच्छा देतो। आज माझे परम मित्र माझ्यासोबत असणारे माननीय श्री प्रशांतजी सावंत यांच्या आधार प्रतिष्ठान या संस्थेतर्फे महा ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। या प्रभागामध्ये आपण पाहत असाल तर जुगी झोपडी आणि रेसिडेन्शियल जो कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी खूप लोकांना कष्ट होतात की आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्तम आधार किंवा गुमास्ता लायसन्स बनवताना खूप सरकारी ठिकाणी जावं लागतं। तर ती एक चांगली सुविधा त्यांनी इथे या प्रभागामध्ये उपलब्ध करून दिली आहे, ती सेवा सर्वांना मिळणार आहे। तर प्रथमतः मी त्यांचे खूप खूप इथे अभिनंदन करतो की चांगला उपक्रम त्यांनी या प्रभागामध्ये केलेला आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। आज मीरा भाईंदर शहर हे झपाट्याने वाढत आहे, साधारण 11 लाख लोकसंख्या या शहराची आहे, त्यामुळे ज्या सुविधा इथे कमी पडत आहेत तर आम्ही सर्व सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातल्या सर्वांनी मिळून आज आधार प्रतिष्ठानचे सहयोगाने आम्ही ह्या शहराच्या समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल साहेब, आज या ठिकाणी ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे, कशा शुभेच्छा द्याल स्वातंत्र्य दिनाच्या आणि ई सेवा केंद्राच्या? प्रथमतः मी 15 ऑगस्टच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो
आणि जे आज आधार प्रतिष्ठानमार्फत जे ऑफिस आम्ही आज उघडलेलं आहे, या ऑफिसामार्फत गोरगरिबांचं जे काही प्रश्न असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, कोणाला घरपट्टी नाही, मॅरेज सर्टिफिकेट, हे आमच्याकडून सुटले पाहिजेत, त्यासाठी आम्ही ऑफिस खोलले आणि भगवंताला प्रार्थना करतो की आमच्याकडून गोरगरिबांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सुटावे ही विनंती. तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता स्वातंत्र्य दिनानिमित्त? तरुणांना हाच संदेश देईन का तुम्हाला जी अडीअडचणी येतात, अडीअडचणी कुठल्या येतात, जातीच्या दाखल्याचा येतो, रहिवासी दाखला येतो, त्यांना नोकरीसाठी कागदपत्र लागतात, ती कागदपत्र नसल्यामुळे ते मागे जातात. मग ते कागदपत्र मिळवण्यासाठी हे ऑफिस उघडले जे हे आपले तरुणांनी या ऑफिसमध्ये संपर्क साधावा आणि त्यांची कामं करून घ्यावी ही विनंती करतो. काय सांगाल विनोद भाई, आज स्वातंत्र्य दिनाच्या कशा शुभेच्छा द्याल? आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. त्याचंच औचित्य साधून आमचे मित्र प्रशांत सावंत, आधार प्रतिष्ठान यांनी आज सुंदर असा इकडे कार्यक्रम आज आयोजित केला आहे. आणि तो कार्यक्रम असा आहे, आताच आमचे मित्र लहू यांनी सांगितले का गोरगरिबांचे प्रश्न आहेत, जे विद्यार्थी आहेत, म्हणजे नोकरीसाठी असू द्या या कॉलेजसाठी, स्कूलसाठी सुद्धा, इकडे येऊन त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. ई सेवा केंद्राचा, आधार प्रतिष्ठानबद्दल बोलायचं खूप म्हणजे त्यांचं जे कार्य आहे. मग दहीहंडी उत्सव असून मला वाटतं दहीहंडीच्या उत्सवामध्ये या मीराबाईंदरमध्ये पहिल्यांदा मी तो खालूबाजा बघतोय आणि त्यात एवढा मला आनंद वाटतोय खालूबाजाचा. त्याचे पारंपरिक जे वाद्य आहे ते यांच्या म्हणजे आधार प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये वाजतंय. दुसरी गोष्ट म्हणजे मी आज इकडे माझ्या माता भगिनी, माझे बंधू आणि माझे जेवढे मित्र आहेत त्यांना एक विनंती करेन का बघा, देश आपला स्वतंत्र झाला त्याच्यावर चावू नका, आपल्या देशामध्ये काय चाललंय त्याच्यावर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण काय माहिती आहे का, आज मी माझ्या घोडबंदरची परिस्थिती सांगतो. घोडबंदरमध्ये 2 घरं सोडली तर तिसऱ्या घरामध्ये एक पेशंट आहे. पेशंट कसला आहे तर तो MD पावडर, ड्रग्स, ब्राऊन शुगर, कोरेक्स अशा व्यसनामध्ये आपली तरुण पिढी जे चाललेली आहे. मी माझ्या आई वडील म्हणजे जे माझ्या माता पिता बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती करेन, आपला मुलगा कॉलेजमध्ये जाताना, आपला मुलगा शाळेत जाताना, आपला मुलगा कुठे जात असेल आणि पैसे जेव्हा मागतो आई वडिलांकडे का पप्पा मला 5,000 भरायचे आहेत, कॉलेजमध्ये जायचं आहे, तर पप्पा लगेच काढून देतो. आता प्रशांत सावंत एवढा बिझी असेल तो पटकन नेईल मुलाला, जा भर, पण तो मुलगा खरोखर कॉलेजमध्ये पैसे भरतो की नाही भरतो याची शहानिशा झाली पाहिजे. मुलगा आपला कोणाच्या संगतीमध्ये आहे याची शहानिशा झाली पाहिजे. कारण जर भवितव्य जर आपलं वाचलं, म्हणजे आपली तरुण पिढी वाचली तर आपला देश वाचेल आणि देश वाचेल तर आपण वाचणार. म्हणून मी सर्वांना आजच्या दिवशी विनंती करेन, एक संदेश देतो की आपल्या मुलांवर पहिला लक्ष द्या. कारण का परिस्थिती खूप गंभीर आहे. कारण आपल्यावर जे संकट आहे हे बाहेरच्या देशातला आहे. बाहेरचा देश म्हणजे समजा आपला जो दुश्मनी देश आहे, हा दुश्मन देश काय करतो का हिंदुस्थान कसा पोखरला पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, तर ते डायरेक्ट येऊन शूट आउट नाही करणार. ते काय करणार, मग ड्रग्स पाठवणार, मग MD पावडर पाठवणार, मग काय असे व्यसनाधीश, म्हणजे मुलं, तरुण पिढी संपली पाहिजे. तरुण पिढी संपली म्हणजे देश संपला. म्हणजे आज आमच्या घोडबंदरमध्ये बघा, आता 1-2 आताच झालेले आहेत. एक पोरगा 30 वर्षाचा मुलगा आताच वारलाय. म्हणजे त्याला व्यसन लागलं, नंतर मग तो TB झाला, TB झाल्यानंतर त्याचा एंड झाला. म्हणजे असं कोणाला होऊ नये म्हणून मी विनंती करतो, तुम्हाला संदेश देतो का आजच्या या स्वातंत्र्याची एक शपथ घ्या. मुलांनी किंवा मुलींनी पैसे मागितले त्याचा विचार केला पाहिजे. आपली तरुण पिढी सांभाळायचं हे काम करा. मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. काय सांगाल, 15 ऑगस्ट आज आहे आणि आजच्या दिवशी ई सेवा केंद्र प्रशांत सावंतने सुरू केलेलं आहे. ऍक्च्युली मी सर्वप्रथम प्रशांत सावंतजी, शहर प्रमुख, आपल्याला खूप खूप अभिनंदन देणार. कारण मी सुद्धा इथे नवीन आहे, पण नवीन असले तरी मी जातीने ST आदिवासी आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मला माहित आहे की प्रमाणपत्र, जातीचा दाखला मिळवण्यासाठी आम्हाला किती धडपड करावं लागते. आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मनापासून. कारण आमच्यासारखी, माझ्यासारखी कितीही मुलं आली तरी तुमच्यासारखी माणसं असल्यावर आम्हाला त्रास होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. थँक्यू. काय सांगाल ताई, आज काश्मीरामध्ये आधार प्रतिष्ठानच्या वतीने ई सेवा केंद्र सुरू केलेले आणि आज जे आहे स्वातंत्र्य दिन आहे, तर कशा आनंद व्यक्त करते आणि कशा शुभेच्छा देते? सर्वप्रथम तो सब भारतीयों को आज स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभेच्छा। 80 साल हो गए हमको आज़ाद होके, पर लगता है हम आज़ाद हुए हैं। अभी आपने देखा होगा जिस तरीके से दिल्ली में हुआ है, तो सबसे पहले युवा को
खुद की सोच को बदलना होगा कि हम आजाद हुए हैं पर उसका हमको फायदा मिल रहा है कि नहीं। दूसरी, आज जो हम विशेष प्रोग्राम में प्रशांत सावंत हमारे शहर प्रमुख आए हैं, जिस तरह इनका प्रतिष्ठान का नाम है आधार, उसी तरीका का आज इन्होंने एक ई सेवा केंद्र खोला है। सच में हम लोग जिस फील्ड से जुड़े हैं वहाँ हर रोज फोन आता है कि हमारा आधार कार्ड कैसे अपडेट होगा, हमारे जो भी सर्टिफिकेट वगैरह है, बच्चों अभी एग्जाम खत्म होते ही बच्चे आ जाएंगे कि हमारा डोमिसाइल किधर बनेगा, ये कैसे होगा, दूसरे सर्टिफिकेट कैसे बनेंगे। तो ये सबसे अच्छा सुविधा है कि एक ऑफिशियली इनको एक जगह मिल गई, नगर पालिका का चक्कर लगाने के बजाय ये आधार प्रतिष्ठान में आके जिस तरीके का उनको लाभ लेना है, जो सर्टिफिकेट बनवाना वो आके आराम से बनवा सकते हैं। तो ये बहुत अच्छा प्रशांत सावंत और उसकी टीम ने किया है। तो मैं अपनी तरफ से लोगों को इसके लिए हार्दिक अभिनंदन करती हूँ। काय सांगाल सावंत साहेब, आज ई सेवा केंद्र आपण काशीमीरा परिसरामध्ये उघडलेलं आहे। 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ते या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे। किरण मांजरेकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। कसा आनंद व्यक्त करतात? प्रथमतः ग्राहकी सेवा केंद्र आपण इथे चालू करण्याचा संकल्प आणि मला जे कुठल्या नवीन म्हणजे नवीन काहीतरी करण्याचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा खरोखर माझे मार्गदर्शक आजचे उद्घाटक आहेत किरणजी मांजरेकर, आपल्या आधार प्रतिष्ठानचे सदस्य आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि आज काम करत असताना कुठलाही विषय काढला आणि त्यांनी खरोखर सांगितलं ह्या प्रभागामध्ये खरोखर काळाची गरज आहे, ग्राहक सेवा आपल्याला पाहिजे, आधार कार्ड पॅन कार्ड असतील, कारण इथे कुरिअर सेवा नाही आहे, ती म्हणजे ज्या इकडे प्रभागात जी सेवा नाही आहे तो सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही इकडे केला। सतीची ढाकणे त्यांची सेवा आपली दहिसरमध्ये आहे, तर त्यांनी हे दिलं की तुम्हाला लागणारी सर्व तयारी आम्ही देतो पण तुम्ही चालू करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण ही सेवा चालू केली। आणि आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, सगळ्यांना शुभेच्छा दिलेत। खास करून राजकीय आज बोलताना एवढंच सांगेन की प्रभाग 14चं एक शहर प्रमुख म्हणून काम करत असताना फक्त प्रभाग 14 नसेल तर इतर प्रभाग सुद्धा माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक प्रभागात आपण एक एक उपशहर प्रमुख केले, तर प्रभाग 14ची संपूर्ण जबाबदारी आज इथे उपस्थित असणारे सगळे पदाधिकारी पुन्हा ह्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील, प्रभाग 14चे संपूर्ण युवा सेना असेल, महिला असेल आणि बेसिकमध्ये संपूर्ण किंवा इतर अंगीकृत संघटना असतील शिवसेनेच्या, त्यांना विनंती असेल की या प्रभागाची संपूर्ण जबाबदारी लहू तांबडी यांच्याकडे दिलेली आहे। शहर प्रमुख म्हणून जरी इथे असलो तरी त्या खुर्चीचा मान त्यांचा आहे आणि त्यांना प्रभाग संपूर्ण दिलेला आहे, त्यांनी तो प्रभाग सांभाळायचा आहे। त्यांना सगळे लागणारी जबाबदारी, त्यांना सगळे लागणारे सहकार्य माझ्याकडून असेल, पण आजपासून म्हणजे जे 5 वर्षात तो प्रभाग 14 सांभाळलेला आहे त्याच्यापुढे कशी प्रगती करावी ते लहू तांबडी साहेबांनी आता ती संपूर्ण करावी, कारण बाकीचे जे वार्ड आहेत तिकडे सुद्धा मला लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे। माझे उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, इतर सगळेच पदाधिकारी महिला असतील आणि युवा सेना असतील त्यांना एकच विनंती आहे की याच्या पुढे संपूर्ण जबाबदारी लहू तांबडी यांच्याकडे असेल। गावठण विभागातून आमचे शाखा प्रमुख कुठे गेले आहेत का? आहेत ना, शिंदे, नागेशजी शिंदे आमचे विभाग प्रमुख इथे उपस्थित आहेत, राहुल डोंगरे तिकडे शाखा प्रमुख आहेत, त्याच्यानंतर आमचा चेना काजूपाडा इथून भोईर साहेब इकडे आहेत आणि रोहित सकपाळ आहे, सगळी टीम आहे इथे संपूर्ण असली, बच्चे साहेब आहेत, आमचे पारेकर आहेत, त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण प्रोटोकॉलने चालायचं आहे। इथे जगदीश जोशी पण असतील, त्यांना बोलवा। सगळ्यांनाच सांगतोय की इथे शिवसेनेचं कार्य करत असताना शिवसेनेचा एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलने चालणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे शहर प्रमुखाच्या खाली उपशहर प्रमुख आहेत आणि उपशहर प्रमुखांनी जे कार्य देतील, ज्या मीटिंग देतील, जे आदेश देतील, बळीरामजी पण इथे आहेत, तर आपण जे आदेश येतील, शिवसेनेचे आदेश येतात, शेवटी शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो। मातोश्रीवरून आदेश आले की जिल्हा प्रमुखांना येतात, जिल्हा प्रमुख आले की आम्हाला येतात, आम्ही तुम्हाला देतो। जसे आदेश येतील, जो प्रोटोकॉल आहे तो पाळावा आणि शिस्तीने कार्यक्रम करावा। आपण आपली प्रचिती जो मागचं इलेक्शन गेल्या त्याच्यात आपण दाखवलेली आहे, खासदार आमदार नसताना, नगरसेवक नसताना सुद्धा आपण 5,500 पर्यंत जाऊ शकतो। हा आपण आपली असलेली ताकद आणि बाळासाहेबांना असलेलं प्रेम, उद्धव साहेबांना असलेली माया आपण दाखवलेली आहे। नेते गेलेले आहेत पण शिवसैनिक हा तिथेच आहे आणि आपण शिवसेना असा एक पक्ष आहे की प्रत्येक जण शिवसैनिक आपण घडवतो आणि घडवण्याची प्रक्रिया आपल्याकडे आहे। जर कोणी 1-2 जात असतील तर त्याची चिंता करू नका, त्याच्यावर 10 करायची तयारी आपल्यात आहे। त्याच्यामुळे धमक आपल्या असल्यामुळे आपण कोणाला घाबरत नाही आणि तसेच सक्षम आमचे लहूजी तांबडी जरी आदिवासी विभागातून त्या समाजातून असतील तरी मला असं वाटत नाही की प्रभाग 14 ते माझ्यापेक्षा चांगलं सांभाळू शकतात, ही माझ्या मनापासून आशा आहे, आकांक्षा आहे। कारण मार्गदर्शक आमच्या पाठी मांजरेकर साहेब आहेत, खास करून आमचे सगळ्यात जुने
वरिष्ठ आमचे जे अनिल भोसले साहेब इथे आहेत, आमचा अनंत उदेक सारखा एक शाखा प्रमुख इथे आहे, तो कोकण विभागातून येतो. आमचा आजच्या तारखेला आम्ही ह्या कार्यालयाची धुरा म्हणजे कार्यालय प्रमुख म्हणून किरण मांजरेकर इथे यादव साहेब इथे आले या ठिकाणी. हा किरण मांजरेकर त्यांचे तर आभार मानण्यासारखं म्हणजे काय, ते हे अंगीकृत एक घटक आहेत, या आधार प्रतिष्ठानचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं की आपला माणूस ज्या वेळेला मोठा होतो तेव्हा आपल्या माणसाने प्रत्येक माणसाला आपलं मोठं केलं पाहिजे, तरच आपण मोठं होतो. आपला आज किरण मांजरेकर सारखा एक माणूस आज पोलीस स्टेशनला असेल, तहसीलदार विभागात असेल, शासकीय जेवढे विभाग आहेत तिथे माहिती अधिकाऱ्याची प्रशिक्षण आणि पोलीस IPS अधिकाऱ्यांना पण तो प्रशिक्षण देतो. तो माणूस जर आपल्या संघटनेत आहे, आधारमध्ये आहे, तर मला वाटत नाही की मला कसली भीती आहे, कारण कायद्याची भीती, कायद्याचा सक्षम असा पाया माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे मला कसली भीती नाही. भविष्यात मला काम करताना आम्ही सक्षमतेने काम करू आणि शिवसेनेची मजबूत टीम माझ्यासोबत असताना आम्ही कशाच कुठल्याची तबा न बाळगता आम्ही सगळ्यांनी जोराने ताकदीने काम करणार आहोत. येणारी मागची प्रचिती आम्ही दाखवलेली आहे, येणारा भगवा कसा असेल तो आम्ही दाखवू. इथे उपस्थित सर्व राहिला त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आधार प्रतिष्ठान, शिवसेना परिवार यांचेही मनापासून आभार. आणि जाता तर एवढंच सांगेन, आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे, मनोजजी मयेकर, नीलमताई धवन आणि आमचे राजन विचार साहेब, घोसाळकर साहेब, सदा घोसाळकर साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करू, कारण हे मार्गदर्शक आमच्या पाठीचे असतात. त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं त्यांची परवानगी घेऊन म्हणजे जो आपण शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम इथे संपला हे इथे जाहीर करतो. बाकी उर्वरित आपण आता एवढं सांगेन, येणारी 5 तारखेला दहीहंडी आहे आणि आधार प्रतिष्ठानची हंडी म्हणजे एक मोठा उत्सव आहे. मानाची हंडी मानली जाते आणि मीरा भाईंदरमध्ये 1 नंबरची हंडी असते. त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन, चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपण या हंडीला उपस्थित तर राहायचंच आहे, पण या मानाची हंडीची मान कशी उंचावेल याचं कार्य सुद्धा प्रत्येकाकडून झालं पाहिजे ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.